महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री येथे रामनवमी निमित्त विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न। सकल हिंदू समाज मार्फत रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त साक्री येथे विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेबजी चौधरी तर दिल्ली येथील पीएचडी स्कॉलर मीनाक्षीजी सेहरावत उपस्थित होत्या। या दोघांनीही यावेळी मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे म्हणून मस्तनाथ आश्रमचे मठाधिपती महंत श्री दीनानाथजी महाराज, नागाई संस्थानचे मठाधिपती श्री प्रणवगिरी महाराज, सायने येथील मठाचे राकेशजी महाराज तसेच शेवाळे येथील मठाचे अशोकजी महाराज उपस्थित होते। यावेळी बाळासाहेबजी चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल माहिती दिली। संघ शताब्दी निमित्त ठरवलेल्या पंचपरिवर्तन, जात स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य यावर मार्गदर्शन केले। तर मीनाक्षीजी सेहरावत यांनी हिंदू समाज एकत्र येण्याची आवश्यकता अधोरेखित करत आजच्या महिलांनी जिजामाता यांच्या आदर्शाचे अनुसरण करणे किती महत्त्वाचे आहे यावर प्रभावी भाष्य केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष मोहिते यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा परिचय शुभम गौड यांनी करून दिला। सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी सुंदररित्या पार पाडले। आभार प्रदर्शन जयेश नांद्रे यांनी केले। या संमेलनामुळे साक्री परिसरात धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश पसरला असून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद कर्णावट, सोमेश्वर हिरे, युवराज महाले, पुंडलिक चित्ते, बंडू गीते, गोपाळ ठाकरे, मुकेश बाबर, सावण घुगे, प्रभाकर घरटे, रुपेश सोनार, वैभव भिंगारे, नाना जोशी, प्रशांत पोद्दार, धनराज चौधरी, दीपक खरात, जयेश गांगुर्डे, हिम्मत खरे, सत्येंद्र चौधरी, सागर राठोड, दिनेश शिंदे, आकाश लोहार, पिंटू गीते, दीपक चौधरी, निखिल गौड व समस्त हिंदू समाजाचे विशेष सहकार्य लाभले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। दुष्ट हमारी बहन बेटियों ने, हमारी माताओं ने क्यों जोहर किया? क्योंकि पता था कि ये व्यभिचारी, ये गंदे लोग इतने गंदे हैं कि हम मर भी गए, जहर भी हमने ले लिया तो ये हमारी देह के साथ भी व्यभिचार कर सकते हैं। इसके लिए मुझे अग्नि में कूदना ही पड़ेगा। आज कह देते हैं कि जौहर हमारे यहाँ हुआ करता था, कितने बैकवर्ड लोग हैं ये लोग, है ना। जौहर की प्रथा जब यहाँ थी तो हमारे लिए आज कहते हैं कि कितने बैकवर्ड लोग थे, अपनी बहन बेटियों को जला देते थे। जलाते नहीं थे, कोई जलाता नहीं था, मजबूरी थी जलना। तो आप सोचिए कि हम किनके आज हमारी कोई मोमबत्ती के ऊपर कोई कंध की उंगली भी लगा दे तो दर्द आप सोचिए। एक हमारी मां पद्मिनी रही जिन्होंने जीते जी अपनी देह को केवल इसलिए अग्नि में झोंक दिया ताकि कोई विधर्मी उनकी देह को हाथ ना लगा सके। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।